याचं पहिलं पॅकेज आहे नाशिक फाटा टू आळंदी फाटा, हा 4,403 कोटी रुपयाचा. आणि नंतर पॅकेज फ्रॉम आळंदी फाटा टू खेड हा जवळपास 3,398 कोटी रुपयाचा. हे 7,800 कोटी आहे. हे 7,800 कोटी जर धरलं आणि फ्लायओव्हर फ्रॉम ओल्ड पुणे नाका तो साताराचं तो वेगळा आहे. याच्यामध्ये हा साधारणतः हे सगळी अमाऊंट आहे ही 35-40 50,000 कोटी केवळ पुणे शहराकरता कामं मंजूर झाली आहे. यातला शेवटचा मोठं काम जे आहे ते वेस्टर्नी बायपासून पुणे सातारा जो रोड आहे तो रिलायन्सकडे होता, ज्याच्यावर बरेच ॲक्सिडेंट होत होती. तो आता आम्ही त्यांच्याकडनं वापस जाऊन दुसऱ्या कंपनीला बँकेने टेकओव्हर केला. तर त्याच्यानंतर त्या ठिकाणी नवीन DPR तयार करून 6,500 ते 7,000 कोटी रुपयाचा नवीन फ्लायओव्हर वगैरे करून अप टू सातारापर्यंत रोड आहे. त्यात खंबाटकी घाटाची टनेल एक पार्ट एकदम ओपन करायची वेळ जवळपास झाला आहे. त्यामुळे पुणे सातारा हे पुन्हा 7,000 कोटी असं धरून हे साधारण 50,000 कोटीची कामं जी पुणे शहरातली आहे ती येत्या 3 महिन्यात सुरू होती. नागपूरमध्ये नागपूर काटोल सेक्शन हा 9 किलोमीटरचा, नंतर काटोल बायपास, नंतर जाम बायपास, नंतर नागपूर भंडारा सेक्शन 6 लेन हा 2,000 कोटीचा. कन्स्ट्रक्शन ऑफ अवत्राम घाट हा मराठवाड्यातला आहे, चाळीसगाव आणि औरंगाबाद संभाजीनगरच्या मध्ये. त्याची किंमत आहे 2,800 कोटी रुपये. नंतर 4 लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर टू तळोदा टू शहादा हा 1,074 कोटी हाही मंजूर केलेला आहे. 4 लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर सेक्शन टू शहादा झाला. हे 2 आहे शिवपूरपर्यंत. हा पुन्हा 1,404 म्हणजे एकंदर 2,500 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे, तोही मंजूर झालेला. 4 लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर सेक्शन फ्रॉम चोपडा टू यावल हा पुन्हा 1,245 कोटी रुपयाचा आहे. नंतर तळोदा बॉर्डर सेक्शन टू यवत टू रेवर MSNP बॉर्डर रावेरपर्यंत हा जवळपास 1,400 कोटी रुपयाचा आहे. आणि स्टँड अलोन प्रोजेक्ट 25 नंबर छोटे आहेत, मी माझ्या वेबसाईटवर टाकून देईन. असं हे 15,000 कोटीचे